नमस्कार. आज मी केळ्यांची भाजी आणि केळ्यांची भजी बनवते. त्यासाठी ही केळी आणलेली आहेत, ती मी आता तुम्हाला कापून दाखवते. भज्यांसाठी कशी हे करतात ते कापतात. अशी साल काढून घ्यायची. अशा साली काढून घ्यायच्या. हे अशी उभी कापायची. थोडी जाडसरच कापायची, पातळ नाही कापायची, जास्त जाड पण नाही बघा. आणि ती पाण्यात ठेवायची, नाहीतर ती काळी होतात. त्यासाठी अशी कापून घ्यायची. हे बघा, अशी पाण्यात ठेवायची. छानपैकी एकाचे 4 तुकडे झालेले आहेत. आता ती केळी मी पहिली कापून ठेवली होती ना, मगाशी पाण्यात टाकावी लागतात, नाही तर ही काळी पडणार, म्हणून त्यांना पाण्यात ठेवावी लागतात. आता ही केळी मी कापून घेते. हे बघा, असे तुकडे पाडावे लागतात. 2-2 तुकडे करून हे बघा, छानपैकी तुकडे असे करावे लागतात. हे बघा, ही केळी कापून घेतलेली आहेत. अशी त्याला चीर पाडायची मच्छीसारखे. आणि त्याला आता मी हा मसाला घेते, मसाला लावायला. मसाला लावणार, थोडं मीठ टाकणार, थोडं मीठ, थोडी हळद. हे मी आता थोडंसं पातळ करून घेणार आहे. असं पातळ करून घ्यायचं, म्हणजे त्याला चांगलं चिकटतं. हे मी असं लावून घेणार आहे. जास्त पण नको, असं लावायचं. लावून घेणार सगळ्या केळ्यांना. मच्छीला लावतात ना, तसंच लावून घेणार आहे. हे आता तांदळाचं पीठ घेतलं, हा रवा घेतलाय, त्याच्यात आता मी थोडाच मसाला टाकणार आहे, कारण इकडे टाकलाय ना, हे लावून घेतलंय. आता हा अर्धा चमचाच मसाला टाकणार आहे, जास्त तिखट पण नाही आवडत. हा मसाला टाकणार आहे आणि थोडं इकडे पण मीठ लावलं, म्हणून आता हे थोडं मीठ टाकणार आहे आणि हे एकत्र करून घेणार आहे. आता तवा तापलेला आहे, त्याच्यात थोडं तेल टाकून घेते. हे बघा, हे तेल टाकलेलं आहे, सगळीकडे फिरून घेते. आणि आता ही मी ह्याच्यात रव्यात आणि तांदळाच्या पिठात चांगली घोळून घेते. आणि ही मच्छी फ्राय सारखी छान बनतात. ही तुम्ही कधीतरी करून बघा. आणि वरून थोडंसं तेल टाकूया, साईड लावूया.
थोडे परतून घेऊ. हे असे छान भाजून घ्यायचे तळून चांगले दोन्ही साईडने. हे बघा आता छानपैकी झालेली आहे. ही बघा दोन्ही बाजूने चांगली आलटून पलटून छानपैकी शिजून घेतलेली. फ्राय कशी छान झालेली आहे हे बघा. आता छानपैकी भाजून झालेली आहे. हा बघा कलर छान आलेला आहे. जास्त पण खरपूस करायची नाही, अशी काढायची. हे बघा छान मच्छी सारखी झालेली आहे बघा. आता ही मी काढून घेते आणि अशा पद्धतीने सगळी बनवून दाखवते. हे बघा कशी दिसताय, मच्छी सारखी दिसताय. आता मी केळीची भाजी बनवते. कच्ची केळी घेतली, ती कापून हे बघा असे फोडी बनवले आहे. त्यासाठी लागणार आहे साहित्य. हा 2 कांदे कापून घेतले, हे मिरची कापून घेतली, हा कढीपत्ता, खोबरं, राई आणि हळद एवढे लागतं आणि तेल. आता ती फोडणीला देते. आता मी पहिलं तेल टाकणार आहे. एवढं तेल टाकलं, त्याच्यात ही राई टाकणार आहे. ही राई टाकणार आहे. राई टाकल्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे. आता ही मिरची टाकणार आहे. नंतर कांदा टाकणार आहे. हे चांगलं परतून घ्यायला आहे कांदा. गॅस फास्टच ठेवलाय. आणि कांदा पटकन नरम होण्यासाठी थोडंसं लाईट एकदम थोडं मीठ टाकणार आहे. पटकन तो कांदा मग नरम होऊन येतो थोडंसं मीठ टाकल्यावर. चांगला ढवळून घेणार आहे.
हे करायचं नाही, चांगलं जास्त भाजायचं नाही. मग त्याच्यात ही केळी टाकणार आहे. चांगली धुवून घेतलेली आहे. आता ही केळी मी परतून घेणार आहे. मिरची टाकलेली आहे. आता थोडी हळद, आणि आता हे भाजीला मीठ चवीपुरतं. हे भाजीला मीठ घालणार वर. म्हणजे भाजी जरा परतून घेणार आहे. छान कलर आलेला आहे. ह्याला काही जास्त काय घालावं लागत नाही, पण छान लागते. आणि भाजी शिजण्यासाठी हे अंगावर तेवढंच पाणी घालावं लागेल, जास्त नाही पाणी. अंगाबरोबर पाणी ठेवायचं आणि झाकण ठेवायचं. हे त्याच्यावर झाकण. ही भाजी छान शिजून आली की नंतर दाखवते. आता ही भाजी छान शिजलेली आहे. वरून त्याला मी नारळाचं खोबरं टाकते. हे बघा, ओल्या नारळाचं खोबरं आहे. आणि परतून घेते. हे बघा, आता ही छान पैकी भाजी झालेली आहे. अशी बनवायची आणि एकदा बनवून तुम्ही खाऊन बघा. तुम्हाला ते एकदा समजलं ना भाजी कशी लागते छान पैकी ती. कच्ची केळी आहे ती. कच्ची केळ्यांची भाजी छान लागते. एकदा करून बघा, खाऊन बघा. आता मी गॅस बंद करते. कुरकुरीत केळ्याची भजी आणि छान पैकी केळ्याची भाजी दोन्ही हे केलेले आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.